हाय हॅलो नमस्कार. मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया, कारण महाराष्ट्रात सध्या जोरदार तयारी सुरू आहे ती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. सगळ्या कुटुंबामध्ये तुम्ही बघाल तर कोणी कुठे मूर्ती रंगवतंय, तर कोणी हारांची तयारी करतंय, डेकोरेशनची तयारी करतंय. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्या ॲक्टिव्ह जो ग्रुप आहे तो म्हणजे गणपती बाप्पा स्पेशल फॅमिली ग्रुप. आणि ह्या ग्रुपमध्ये अनेक गोष्टींची तयारी चालू आहे. डेकोरेशन कसं असणार आहे, गणपती बाप्पाची मूर्ती कशी असणार आहे, काय काय वेगळे थीम्स असणार आहे. आणि ह्या सगळ्या डिस्कशनमध्ये एक महत्त्वाचं डिस्कशन असतं ते म्हणजे प्रवासाचं. स्पेशली गावी जाण्यासाठी जो प्रवास असतो ह्या सगळ्याचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं. अनेक वर्ष मी म्हणेन की आपला हा प्रवास सुखकर करण्याचं काम किंवा सोयीस्कर पद्धतीने करतायत ते म्हणजे मध्य रेल्वे. तर आज आपण मध्य रेल्वेचे जे मेन अधिकारी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यावेळेचा आपला प्रवास सुखकर होण्यासाठी काय काय वेगळ्या योजना आहेत, किती रेल्वे ट्रेन्स या वेळेला आहेत. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीलाजी त्यांच्याशी आपण संवाद साधूया आपल्या ह्या आजच्या ह्या प्रवासाबद्दलचा. सगळ्यात आधी डॉक्टर स्वप्नील सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो. नमस्कार, धन्यवाद. आणि तुम्हाला Thank सुद्धा you. सगळ्यात आधी तेच म्हणेन, गणपती बाप्पा मोरया म्हणत आपल्या आजच्या मुलाखतीला गणपती सुरुवात बाप्पा करूया. मोरया. काय सांगाल? खरं तर कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे प्रवासाचा, ट्रेनचा. तर ह्या वर्षी मध्य रेल्वेने कशा पद्धतीने वेगळ्या ट्रेन्स किंवा काही योजना काय केलेल्या आहेत, काय आखल्या आहेत त्याबद्दल मला सांगाल? कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण गणपतींच्या आवाहनाने किंवा गणपती बाप्पा मोरया म्हणून करतो. त्याचप्रमाणे यावर्षीच्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि सोबतच बाप्पाच्या आगमनाला सगळ्यांनी आपापल्या गावी जावं आणि आपापल्या पारंपरिक पद्धतीने ह्या बाप्पाचं स्वागत करावं, यासाठी सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील मध्य रेल्वेने साधारण 250 गणपती स्पेशल गाड्या ह्या ऑलरेडी अनाऊन्स केलेल्या आहेत. या 250 गाड्यांची जी सुरुवात आहे, ही बुकिंगची सुरुवात जाण्यासाठीची 24 तारखेला आणि वापस येण्यासाठीची 25 तारखेला अगोदरच सुरू झालेली आहे. या गाड्या ज्या आहेत त्या साधारणपणे 22 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत या कालावधीमध्ये चालवण्यात येणार आहेत. तर सर्व गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी ही एक पर्वणीची संधी आहे आणि बाप्पाचं पारंपरिक पद्धतीने आगत स्वागत वाजत गाजत करण्यासाठी आणि सोबतच बाप्पाच्या विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी मध्य रेल्वेने या सर्व गाड्यांची योजना केलेली आहे. या गाड्या ज्या आहेत या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सोबतच पुणे आणि दिवा या स्थानकांपासून चालणार आहेत. या गाड्यातनं प्रवाशांना सावंतवाडी असू द्यात, रत्नागिरी असू द्यात, मडगाव असू द्यात किंवा चिपळूण असू द्यात, या सर्व स्थानकांपर्यंत जाण्याचा प्रयास करता येणार आहे. या गाड्यांसाठी वेगवेगळ्या फेऱ्या सर्व बाकीच्या गाड्या चालवून ह्या मध्य रेल्वेने प्लॅन केलेल्या आहेत. यामध्ये त्या बाकीच्या कुठल्याही गाड्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये हे लक्षात ठेवून मध्य रेल्वेने या गाड्या ज्या आहेत या नॉर्मल वेळा सोडून चालवलेल्या आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघणारी जी गाडी आहे ही रात्री 12:20 सुरू होणार आहे. ही गाडी रोज चालवण्यात येणार आहे 22 ऑगस्टपासून 10 सप्टेंबरपर्यंत आणि ही गाडी त्याच दिवशी दुपारी 2:20 सावंतवाडी रोडला पोहोचणार आहे आणि या गाडीचा परतीचा प्रवास हा दुपारी 3:35 वापस चालू होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती पहाटे 4:35 ही गाडी पोहोचणार आहे. याचप्रमाणे सर्व गाड्यांची जी वेळ आहेत या जास्तीत जास्त प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुसरी जी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून परत सावंतवाडीला जाते ती गाडी दुपारी 3:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सोडण्यात येणार आहे. ही गाडी पहाटे दुसऱ्या दिवशी पहाटे सावंतवाडी रोडला सकाळी 4 वाजता पोचते आणि हिचा परतीचा प्रवास जो आहे तो सकाळी 4:35 सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती संध्याकाळी 4:40 होतो आहे. या सर्व गाड्या ह्या प्रवाशांची सोय किंवा प्रवाशांसाठीच्या आवश्यकता लक्षात ठेवून करण्यात आलेल्या आहेत. यांचं जसं मी आपल्याला सांगितलं, यांच्यासाठीची जी रिझर्वेशनची प्रक्रिया आहे ती 24 जुलैपासून आणि परतीच्या प्रवासासाठी 25 जुलैपासून अगोदरच चालू करण्यात आलेली आहे. आमची प्रवाशांकडनं अशी अपेक्षा आहे की प्रवाशांनी बाप्पाच्या आगमनासाठी जसं आपण वाजत गाजत जाता आणि बाकीच्या सर्व प्रवाशांची देखील काळजी घेता तशाच प्रकाराने आपण हे देखील काम पूर्ण करावं. यासाठी देखील आपल्या सर्वांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आपण अजून बाकीचे काही प्रश्न जे असतील
त्यांची देखील उत्तरं देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांसाठी नक्कीच करणार आहोत. खरं तर सर माझ्या एका प्रश्नामध्येच म्हणजे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये सगळे प्रश्न माझे आलेले आहेत की गाड्या किती सुरू होणार आहे, त्यांचं वेळापत्रक कसं असणार आहे आणि ह्या सगळ्या गाड्यांचा लोकलवरती परिणाम होणार आहे हा की नाही होणार आहे? बाप्पांच्या आशीर्वादाचं प्रमाण आहे. कारण बाप्पांसाठी जी गोष्ट सुरू होते त्या गोष्टीची सांगता खूप चांगल्या प्रकाराने निश्चितच होत असते. आपण याचसोबत बाकीच्या गाड्यांवरती कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा प्रवाशांना ज्या अजून आवश्यकता पडतील तर अजून काही गाड्यांसाठीची जी उद्घोषणा आहे ती आपण लवकरच करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण सध्या ज्या उपलब्ध गाड्या आहेत याच्या बुकिंग आपण सुरुवात करून टाकलेल्या आहे. सर खूप आनंद होतोय कारण तुमच्या उत्तरामध्येच कळते की किती नियोजन हे आधीपासून सुरू झालेलं आहे आणि किती नियोजनबद्ध आहे. पण जसं म्हणाला की खरं तर गणपती म्हटलं की गर्दी ही येतेच, मग प्लॅटफॉर्मवर असो किंवा प्रवाशांची गर्दी जी असते ती ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही वेगळ्या उपाययोजना किंवा काही स्ट्रॅटेजी ह्यावेळेला प्लॅन केलेली आहे का? यामध्ये आपण जसं सगळीकडे आपण म्हणतो की जास्तीत जास्त डिजिटलच्या माध्यमातून आपण गोष्टी केल्या पाहिजेत, जसं आपण हा इंटरव्ह्यू देखील डिजिटलच्या हो. माध्यमातून करतो आहोत, तर त्याचप्रमाणे यावर्षी आपण जसं मोबाईल UTS MUTSची एक कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचं आपण एक प्रायोगिक तत्वावरती काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये देखील त्याची आपण चाचणी केलेली आहे. अशा पद्धतीने प्रवासी जिथे आहेत तिथेच त्यांना तिकीट देण्याचा किंवा अनरिझर्व्ड जे तिकीट असतं ते देण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. सोबतच रिझर्व्ड तिकिटामध्ये जी तत्काळ तिकीट आहेत त्याच्यामध्ये देखील प्रवाशांना बुकिंगसाठी सोय व्हावी म्हणून साधारणपणे आपण पाहिलं असेल मागच्या काही दिवसांमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त अकाउंट्स हे बंद करण्यात आलेले आहेत. सर्व ऑनलाईन जे अकाउंट आहेत IRCTCची जी अकाउंट आहेत या अकाउंटसोबत तत्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी आधारवाले लिंक जी आहे ती सिस्टम आपण कंपल्सरी केलेली आहे. आधार लिंक बेस्ड OTP जो येतो तो OTP तिकीट बुक करण्यासाठी आवश्यक केलेला आहे. सोबतच आपण 1 तारखेपासून किंवा लवकरच आपण हा प्रयत्न देखील करतो आहोत की एजंट्सना सुरुवातीच्या अर्ध्या तासामध्ये ही जी तिकीटं आहेत ती बुक करता येणार नाहीत, ज्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त तिकीटं ही जी आहेत ही प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत किंवा तिकीट बुकिंग काउंटरवरनं जास्तीत जास्त लोकांना तिकीट बुक करण्यासाठी आपण मदत करायचा हा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे डिजिटली कुठेही आम्ही घरी बसून हे तिकीट बुकिंग करू शकतो. आपण निश्चितच डिजिटल जे आहेत हे आपण कुठल्याही IRCTCची वेबसाईट असू द्यात किंवा IRCTCचं ॲप असू द्यात यामधनं आपण नक्कीच ही तिकीट बुकिंग करू शकतो. यासोबतच UTS ॲपमधनं देखील आपण ही सुविधा सर्व प्रवाशांना पुरवलेली आहे. यासोबतच रेल्वेचं जे बनरेल ॲप आहे, नवीन ॲप जे लॉन्च झालेलं आहे त्या ॲपच्या माध्यमातून देखील प्रवासी आपल्या प्रवासासाठीची प्लॅनिंग करू शकतात आणि सोबतच त्याच्यासाठीची जी कन्फर्म तिकीट बुकिंग आहे ती देखील आपण करू शकतो. ज्या प्रवाशांना आपल्या वाहनासोबत गावी जायचं आहे त्यांच्यासाठी देखील कोकण रेल्वेच्या माध्यमातून एक रोरो सर्व्हिस ज्याच्यामध्ये रोल ऑन रोल ऑफ सर्व्हिस ही देखील लॉन्च करण्यात आलेली आहे. त्याचा देखील फायदा हे प्रवासी नक्कीच घेऊ शकतात. सर तुम्ही रोरो सर्व्हिस म्हणालात, मला त्याबद्दल अजून थोडीशी माहिती ऐकायला आवडेल की कशा पद्धतीची असणार आहे, बुकिंग कुठे करायचं आहे, चार्जेस किती असणार आहे आणि किती गाड्या एका वेळेला जाऊ शकतात? जशी आत्तापर्यंतची आपली जी तयारी आहे यामध्ये साधारण 40 गाड्यांची तयारी आपण केलेली आहे. त्या तयारीमध्ये कोकण रेल्वेकडनं प्रायमरीली कोलाडपासूनची जी मूव्हमेंट आहे ती त्यांनी प्लॅन केलेली आहे. या मूव्हमेंटमध्ये साधारण जो गाडीचा डिपार्चरचा वेळ आहे किंवा निघण्याची जी वेळ आहे त्याच्या साधारण 2 ते 3 तास अगोदर प्रवाशांनी तिथं पोहोचणं अपेक्षित आहे. कारण त्याच्यानंतर ती गाडी जी आहे आपली जी व्हेकल आहे 4 व्हीलर असेल द्या ती गाडी ह्या ट्रेनवरती चालवण्यासाठीचा हा तो कालावधी काय लागणार आहे. ही एक वेगळा अनुभव प्रवाशांना यावर्षी आपण कोकण रेल्वेच्या माध्यमातून देतो आहोत, ज्याच्यामध्ये आपण आपल्या गाडीसह देखील आपल्या गावी जाऊ शकता किंवा गावातली जी बाकीची मूव्हमेंट आहे किंवा तिथले जाण्या येण्याची जी काही गोष्टी आहेत याच्यामध्ये देखील आपण आपल्या वाहनाचा वापर करू शकता. ही नवीन सेवा यावर्षी कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. याच्या बुकिंगसाठी साधारणपणे 4,000 रुपये हे अगोदर त्याची बुकिंग करायची आहे आणि सोबतच प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण गाडी घेऊन जात आहे त्यावेळेस साधारणपणे तिथे अजून 3,785 रुपयाची जी रिसीट आहे ती लागणार आहे. तर GST टॅक्ससह साधारण 8,000 रुपयेपर्यंतचा खर्च या प्रवासासाठी प्रवाशांना करावा लागणार आहे. पण यातून एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम आणि ज्यांना आपल्या गाडीसह तिथे प्रवास करायचा आहे किंवा त्याच्या पुढचा जो प्रवाशांना करायचा आहे त्याच्यासाठी आपण ही सुविधा प्रवाशांना यावर्षी कोकण रेल्वेच्या माध्यमातून देतो आहोत.
खरं तर ह्या सुविधेचं खूप छान कौतुक होतंय आणि ही सेवा सगळ्यांनाच आवडते. पण ह्यासोबतच काही प्रश्न सुद्धा मनामध्ये उद्भवतात, की कोकणचा प्रवास म्हणजे खूप दूरचा लांबचा प्रवास आहे आणि जेव्हा गाडी आपण रोरोरी नेतो, तेव्हा गाडीमध्ये सामानाचं वजन असतं, माणसांचं वजन असतं. तर त्याच्यानुसार कसं काय एक टेक्निकली कसं बघितलेलं आहे ते ह्या गोष्टी? प्रवासी जे जाणार आहेत त्या प्रवाशांसाठी याच सोबत गाडीने सोबत प्रवास करता यावा म्हणून एक थर्ड एसीची आणि सोबतच एक 2S अशा दोनही प्रकारच्या प्रवाशांची आपण याच्यामध्ये अरेंजमेंट केलेली आहे. प्रवासी या सोयीचा देखील सोबत फायदा घेऊ शकतात आणि साधारणपणे 12 तासामध्ये आपण प्रवाशांना डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन पोहोचवायचा प्रयत्न देखील करतो आहोत. त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो प्रवासी आपल्या गाडीने किंवा निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आपण करू शकतो. कारण कोकण रेल्वेचा भाग हा प्रामुख्याने दऱ्याखोऱ्याचा आणि हिरवळीचा भाग असा मानला जातो. तर यामध्ये त्या हिरवळीचा आनंद आपल्याला गाडी चालवायचं टेन्शन नसताना घेण्याची एक सुविधा देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. याचसोबतच कोकणसाठी जाणाऱ्या भरपूर साऱ्या गाड्यांमध्ये विस्टाडोमची सुविधा या बाकीच्या सुविधा आपण केलेल्या आहेत. या सुविधांच्या माध्यमातून हा प्रवास अधिकाधिक सुखकर व्हावा हा प्रयत्न मध्य रेल्वेच्या माध्यमातून केला जातोय. यासोबतच हा सुरक्षित राहावा याचा प्रयत्न आपण कायमच करत असतो. पण प्रवाशांकडनं देखील त्या प्रवासामध्ये त्यांनी जे नियम आहेत रेल्वेचे ते पाळावेत आणि सोबतच वारंवार ज्या सूचना दिल्या जात आहेत त्यांचं देखील आपण पालन करावं अशी अपेक्षा आम्ही आपल्या माध्यमातून सर्व प्रवाशांकडनं व्यक्त करतोय. नक्कीच मी प्रवाशांना सुद्धा म्हणेन, की तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्यांची सुद्धा दखल घ्यावी आणि खरंच कुठेतरी ह्या योजना एक विकसित भारताकडे आपले एक पाऊल आहे हे दिसतात. सर आपण जे गणपती स्पेशल गाड्या सुद्धा आपल्या ज्या रेल्वे जात आहेत, तर गर्दी किंवा आपत्कालीन काही परिस्थिती आली, तर ह्यासाठी मध्य रेल्वे कशा तयारीमध्ये आहे? ज्या गणपती स्पेशलच्या वेळेस आपण 2-3 गोष्टी करतो आहोत प्रामुख्याने. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बाप्पाच्या आगमनाच्या वेळेस ज्या आपण स्पेशल ट्रेन चालवतो आहेत, त्यावेळेस काही कालावधीसाठी आपण प्लॅटफॉर्मवरचे प्लॅटफॉर्म तिकीट जे आहेत, हे सर्व नागरिकांसाठी बंद करतो आहोत. यामध्ये फक्त जे वृद्ध नागरिक आहेत, जे दिव्यांग आहेत, यांच्यासाठी केवळ आपण यांच्यासोबत जे प्रवास करणार आहेत किंवा ज्यांना गाडीमध्ये बसवण्यासाठी जे येणार आहेत, केवळ तेवढ्याच प्रवाशांसाठी किंवा तेवढ्याच जनतेसाठी आपण हे प्लॅटफॉर्म तिकीट उपलब्ध करणार आहोत. ज्यातून प्लॅटफॉर्मवरती जी होणारी गर्दी आहे, ती काही प्रमाणामध्ये आपल्याला कंट्रोल करता येईल किंवा कमी करता येईल. याचसोबत साधारण 1400 पेक्षा जास्त हे पोलिसचा स्टाफ असू द्यात, RPFचे कर्मचारी असू द्यात किंवा MSFचा जे होमगार्डचे कर्मचारी आहेत, त्यांची डिप्लॉयमेंट ह्या मुख्य स्थानकांवरती करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, त्यानंतरच ठाणे, कल्याण अशी मुख्य स्थानकं आहेत, ज्यातून प्रवाशांची ने-आण ही केल्या जात असते. याशिवाय आपल्याकडनं वाणिज्य विभागाचे, कमर्शियल विभागाचे जे कर्मचारी आहेत, ते देखील प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असणार आहेत. मे आय हेल्प यू बूथ म्हणजे मी आपली काही मदत करू शकतो का? अशा प्रकारचे बूथ जागोजागी लावण्यात आलेले आहेत. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मोबाईल UTSची जी सुविधा आहे, ती देखील प्रवाशांना करून दिलेली आहे. प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी कुठल्याही रांगेत थांबायची आवश्यकता पडू नये, हा प्रयत्न मध्य रेल्वेच्या माध्यमातून केला जातो आहे. तर काय सांगाल, मध्य रेल्वे अनेक वर्ष झाले ह्या सगळ्या सोयी-सुविधा करते. गणपती स्पेशल ट्रेन नेतात. तर काही अनुभवातून असे काही अनुभव गाठीशी आलेले आहेत का, की जे बघून आता तुम्ही काही बदल केलेले आहेत रेल्वेमध्ये किंवा ह्या योजनांमध्ये? आपण प्रत्येक वर्षी गणपती स्पेशल किंवा गणपती बाप्पांच्या आगमनाप्रित्यर्थ या नवीन-नवीन गाड्या चालवत असतो. या गाड्यात मागच्या वर्षीपर्यंत आलेले जे अनुभव असतात, त्या अनुभवांना लक्षात ठेवून आपण वारंवार यामध्ये बदल करत असतो. त्याचसोबत आपण बाहेर देखील पूर्ण भारतातच असू द्यात किंवा भारताच्या बाहेर देखील, जसं आपण आत्ता यावर्षी जो कुंभमेळ्याचा आपला अनुभव होता, त्या अनुभवाला लक्षात ठेवून काही ॲडिशनल अरेंजमेंट आपण केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण प्रवाशांसाठी जसं मोबाईल UTSची सुविधा असू द्यात, प्रवाशांची रांगा लावण्याची जी पद्धत आहे ती असू द्यात, प्रवाशांसाठी पब्लिक अनाउन्समेंटची जी सिस्टम आहे ती असू द्यात, ज्याच्यातनं प्रवाशांना आपण त्यांची गाडी किती वेळात अपेक्षित आहे किंवा कुठल्या स्थानकावरती सध्या ती प्रवास करते ते देतोय. मे आय हेल्प यू बूथ असू द्यात. यातून आपण आपल्याला आलेल्या चांगल्या आणि वाईट अनुभवांमधनं शिकून त्यातून आपण अजून चांगल्या पद्धतीने प्रवाशांची सेवा करण्यासाठी सज्ज होतो, तत्पर होतो आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पा आणि त्यांचे सगळे भक्त मध्य रेल्वेचा हा जो उपक्रम आहे त्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आमची मदत करतील ही आमची निश्चितच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे आणि सर्व गणेश भक्तांना ही नक्कीच विनंती आहे.
सर तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. कारण खरंच हा फक्त प्रवास नसून हा भावनांचा कुठेतरी प्रवास असतो. प्रत्येकाची एक आस असते त्याच्या बाप्पाला भेटण्याची आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काम जे बजावते ते म्हणजे मध्य रेल्वे आणि या वेळेला सुद्धा इतकं सुंदररित्या नियोजन करण्यात आलेलं आहे आणि कुठेतरी जसं आपण बघितलं की डिजिटल असो किंवा मेळा हेल्प डेस्क असो किंवा आरक्षण सुविधा असो किंवा आपत्कालीन स्थिती असो, ह्या सगळ्या कुठल्याही गोष्टी असो, ह्या सगळ्यासाठी मध्य रेल्वे ही तयारीत आहे. जाता जाता प्रवाशांना काय एक संदेश द्याल आमच्या माध्यमातून? प्रवाशांना आपल्या माध्यमातून मी केवळ 2 संदेश देऊ इच्छितो, की सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या सर्वांना बाप्पांच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बाप्पाच्या आगमनासाठी आपला प्रवास जो आहे तो सुखकर हो, सुखी हो, सुरक्षित हो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना. पण सोबतच आम्ही आपल्या सर्वांना ही विनंती करतो, कृपया हा जो प्रवास आहे तो आपण योग्य तिकिटासह करावा. सोबतच या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला ज्या काही सूचना रेल्वेच्या माध्यमातून, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टमच्या माध्यमातून देण्यात येत आहेत, त्या सूचनांचं आपण पालन करावं, ज्यायोगे आपण हा प्रवास सुखकर आणि मुख्य म्हणजे सुरक्षित करू शकू. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. नक्कीच म्हणेन तुम्हाला सगळ्यांना आजचा हा एपिसोड, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा. कारण आजच्या भागामध्ये माझ्यामध्ये सरांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. पण तरीही तुमच्या मनामध्ये काही वेगळे प्रश्न असतील, जे ह्या भागामध्ये कव्हर झालेले नसतील, तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्स करा. आणि हा भाग किंवा हा आजचा जो भाग आहे, एपिसोड आहे, हा तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये, गणपती स्पेशल ग्रुपमध्ये किंवा कोकणात जाणाऱ्यांना पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन भागांसोबत भेटत राहूया पुन्हा. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई, कॅमेरामॅन विशाल सोबत.